आपण पाहताय महाधुरळा. काय घडलं होतं? कोल्हापूरमध्ये उत्तर विधानसभेमध्ये सुरुवातीला राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर झाली होती, पण काही अपरिहार्य कारणांमुळे ती उमेदवारी बदलली गेली आणि मधुरिमा राजे यांची उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी अर्ज भरताना राजू लाटकर यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरला होता. तो त्यांनी मागं घ्यावा विनंती करण्यासाठी स्वतः शाहू महाराज, मालोजी राजे आणि मधुरिमाजी 1 तारखेला त्यांच्या घरी भेटायला गेले होते. त्या भेटायला गेलेले होते त्यावेळी त्या इनसाईड स्टोरीमध्ये मी स्वतः उपस्थित होतो. सगळी चर्चा झाल्यानंतर राजू लाटकर यांचे वडील भरत लाटकर, जे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात, त्यांनी महाराजांना एक प्रश्न विचारला की माझ्यासारख्या मुलाला या जनतेला न्याय महाराज देतील का, शाहू महाराज देतील का? कारण शाहू महाराजांची आणि महाराजांच्या गादीची ख्याती आहे की सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची. जर यावेळी तुम्ही मला न्याय दिला नाही तर कोल्हापूरचा पुरोगामी विचार कुठेतरी दबला जातोय का, असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावेळी महाराजांनी असं म्हणाले होते, शाहू महाराज मोठ्या मनाने म्हणाले होते, मी एकच न्याय देऊ शकतो, तो म्हणजे माझ्या सुनेला मी माघारी घेऊन तुम्हाला पाठिंबा देऊ शकतो. परंतु त्या वाक्यावर आम्ही त्यांना समजावून सांगितलं होतं, राजू लाटकरांना विनंती केली होती ते माघारी घ्यावे म्हणून, आणि आमची खात्री होती 2:45 वाजता राजू लाटकर हे माघार घेऊन आम्हाला पाठिंबा देणार होते. परंतु राजू लाटकरांच्या वडिलांनी, भरत लाटकरांनी 2 वाजता शाहू महाराजांना फोन केला आणि म्हणाले की तुम्ही मला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? महाराजांनी एकही मनाचा विचार न करता सांगितलं की मी माझ्या सुनेला आता माघार घ्यायला लावतो आणि तुमच्या मुलाला मी पाठिंबा द्यायला लावतो, हे त्यांनी वाक्य सांगितलं. आणि त्याला एकमेव मी साक्षीदार होतो आणि म्हणून ही गोष्ट मला माहीत आहे. शाहू महाराजांनी या गादीचा मान राखून कोल्हापूरची पुरोगामित्व टिकवलेलं आहे आणि त्यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाला सांगितलं की उमेदवारी द्या म्हणून. काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आता लवकरच निर्णय घेईल, पण एका सामान्य कार्यकर्त्यासाठी ही मधुरिमांची माघारी झालेली आहे. एवढा मोठा निर्णय फक्त महाराजच घेऊ शकतात, हे शाहू महाराजांची गादीच घेऊ शकते, हे जनतेला कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सांगतो सतेज पाटलांना माहिती नव्हती का? नाही, एक मी सांगतो. 2:35 शाहू महाराजांनी, मालोजी राजेंनी सतेज पाटलांना फोन केला. तोपर्यंत ही गोष्ट माहीत नव्हती. म्हणजे ही सांगतो, 2:30 ही मी कलेक्टर ऑफिसमध्ये 2:20 आलो होतो. 2:20 हे सगळं नीट होतं. कुठल्याही परिस्थितीत राजू लाटकर 2:45 वाजता माघार घेणार हीच न्यूज होती. आम्ही राजू लाटकरांच्या संपर्कात होतो. राजू लाटकरांना मी भेटून 2:30 वाजता कलेक्टर ऑफिसमध्ये आलो. ते 2:45 तिथं पोचणार होते. 2:35 हा सगळा स्थित्यंतर झालेला आहे. आणि फक्त हे बघा, मी मधुरिमा राजेंना सुद्धा विनंती करायला केली होती की तुम्ही माघार घेऊ नका. महाराज स्वतः मी विनंती करतोय म्हटल्यानंतर, मी थांबवतोय म्हटल्यानंतर महाराज स्वतः आले आणि त्यांनी सांगितलं की लोकशाही ही जिवंत राहिली पाहिजे, माझ्या उमेदवारी नाही असं त्यांनी मला सुनावलं. त्या सुनावण्यामागची ही सगळी हिस्ट्री आहे, हे कारण आहे. काही ठरवून झालेलं नाही. एक राजू लाटकरांच्या वडिलांचा फोन ही उमेदवारी बदलायला कारणीभूत ठरलेली आहे. आता कोल्हापूरच्या जनतेला हा स्वाभिमान, हा पुरोगामित्व आम्ही पटवून देणार आहोत. खरं तर महाराजांनी जरी कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी आपल्या सुनेची उमेदवारी मागितली असली, तर या सगळ्यामुळं महाविकास आघाडीतलं एक पक्षाचं चिन्ह त्या बॅलेट पेपरवर नसणार आहे. हे महाराजांना मी जेव्हा समजावून सांगितलं तर महाराज असं म्हणाले की चिन्हापेक्षा विचार महत्त्वाचा आहे आणि वैचारिक आपण लढाई जिंकू. तुम्हाला येत्या 2-3 दिवसामध्ये स्वतः शाहू महाराज, जर काँग्रेसनं राजू लाटकर यांची उमेदवारी जाहीर केली तर स्वतः महाराज हे या इलेक्शनमध्ये गल्लोगल्ली किंवा सगळ्या लोकांच्यामध्ये प्रचार करतील, मधुरिमा करतील, मालोजी राजे करतील. याच्यामध्ये उमेदवारी पाठवण्यामध्ये कुठलाही डिफरन्स ऑफ ओपिनियन नाही. आभार.